धिटुकली चिटुकली भाग 5. सगळी मुलं मुली आणि बरोबर प्रत्येक तुकडीचे एक असे 4 वर्ग शिक्षक आणि वर्ग शिक्षिका असे सगळे मिळून बरोबर 8 वाजता बसने निघाले. खिडकीतून आईला टाटा करून चिटुकली पुन्हा एकदा मैत्रिणींच्या किलबिलाटात रममाण झाली. गाणी, भेंड्या यांना अगदी ऊत आला होता. अशी सगळी धमाल चालली असताना प्रवास कसा संपला तेच कळले नाही आणि एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी उभी केली. पिकनिकच्या ठिकाणी आपण आलो आहोत असे शिक्षकांनी जाहीर केल्यावर आधी सर्व शिक्षक खाली उतरले आणि त्यांच्या मागोमाग शिस्तीत सगळी मुलं खाली उतरलीत. चिटुकली समोर बघते तर काय, तिने सकाळी स्वप्नात बघितलेले गवताळ कुरण समोर पसरलेले होते आणि त्यावर काळ्या सावळ्या रंगाची लहान लहान मुले मजेत हसत खेळत होती. गवतावर अनेक रंगांची फुले फुलली होती आणि त्यावर फुलपाखरे पिंगा घालीत होती. शिक्षकांनी त्या मुलांना जवळ बोलावले आणि आपल्या आईबाबांना घेऊन येण्यास सांगितले. ते एक आदिवासी लोकांचे लहानसे खेडे होते आणि तेथील लोक फार गरीब होते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षिकांनी आधीच ठरविल्याप्रमाणे सर्व मुलांना बरोबर आणलेले कपडे आणि खाऊ घेऊन रांगेत उभे केले. तोपर्यंत त्या मुलांचे आईवडील तिथे येऊन पोहोचले होते. मग शिक्षकांच्या सांगण्यावरून प्रत्येक मुलाने आणि मुलीने पुढे जाऊन प्रत्येक आई आणि बाबांच्या हातामध्ये पाळीपाळीने बरोबर आणलेले पोशाख आणि खाऊ ठेवलेत आणि त्यानंतर त्यांना वाकून नमस्कार केला. त्या आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आनंदाचे आणि कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते आणि इकडे मुलांच्या मनावर आपल्याजवळ जे चांगले आणि जास्त आहे ते ज्यांच्याजवळ त्याचा पूर्ण अभाव आहे त्यांच्याबरोबर वाटून घेण्याच्या उच्च आनंदाच्या अनुभूतीचा एक खोलवर ठसा उमटला होता आणि हा संस्कार त्यांच्याबरोबर पुढील आयुष्याच्या प्रवासात मार्गदर्शक ठरणार होता. आणि त्यानंतर सर्व आदिवासी छोटी मुले आणि चिटुकली आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी एकत्र एकमेकांचे हात हातात धरून फेर धरून गाणी म्हटलीत आणि त्या तालावर नृत्य केले. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून बरोबर आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि जशी उन्हे कलायला लागलीत आणि दुपारचे 4 वाजलेत तसे सर्व शिक्षकांनी मुलांना सूचना केली की आता आपल्याला परतीच्या प्रवासाला निघाले पाहिजे. बरोबरचे सगळे आवरून घेऊन आपल्या नवीन आदिवासी मित्रमैत्रिणींना टाटा करून चिटुकली आणि तिचे वर्गमित्र आणि मैत्रिणी बसमध्ये जाऊन बसलेत आणि बस परतीच्या प्रवासाला निघाली.